माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून गच्छंती होत असते त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाणार अशी एक मोठी चर्चा दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। स्वतः धनंजय मुंडे हे देखील बुधवारी सकाळपासून दिल्लीत संसद भवन परिसरात आहेत। त्यांनी तिथे अमित शहांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी तर धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं जाणार आहे हे खरं असल्याचं माध्यमांना सांगितलंय। मुंडे खरंच मंत्री होणार का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। धनंजय मुंडे यांनी 12 मार्च 2025 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती। या हत्येत वाल्मिक कराड यांचं नाव आलं होतं। त्यानंतर वाल्मिक कराड यांना 31 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती। तेव्हापासून धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर गेले होते। कालच माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली होती। त्यांचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालंय। आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीत फडणवीसांनी अजितदादांना प्रश्न केला होता की माणिकराव कोकाटे यांच्या जागी कोण। तेव्हापासून माणिकराव कोकाटे जाणार हे निश्चित होतं। इकडे धनंजय मुंडे यांनी माणिकराव कोकाटे यांची जागा घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे। असंही सांगितलं जातंय की माणिकराव यांच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रयत्न करतात असंही बोललं जातंय। कारण खालून ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय धनंजय मुंडे दिल्लीला जाणार नाहीत। तर कालच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतली होती। त्यामुळे कालपासूनच या भेटीवर चर्चा होत आहेत। तर आज धनंजय मुंडे भेटल्याने हे संपूर्ण डॉट पुन्हा एकदा जोडून पाहिले जात आहेत। धनंजय मुंडे हे बुधवारी सकाळी 11 ते 12च्या दरम्यान संसद भवन परिसरात आले होते। ते मकरद्वार दरवाजाने संसदेत गेले। विशेष म्हणजे ते ज्या दरवाजाने आत गेले त्याच दरवाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात जाण्यासाठीचा रस्ता आहे। त्यामुळे धनंजय मुंडे हे अमित शहा यांनाच भेटायला गेले होते अशा दिवसभर चर्चा होत्या। पण स्वतः धनंजय मुंडे यांनी 5:15च्या सुमारास ट्विट करीत आपण अमित शहा यांची भेट घेतल्याचं जाहीर केलंय। ट्विट मध्ये ते म्हणतात, आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित शहा भाई यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली। या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरात संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे। त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली। पुनर्नियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती असे धनंजय मुंडे म्हणालेत। धनंजय मुंडे दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यापूर्वी प्रल्हाद जोशी यांना भेटले आणि त्या मार्गाने त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय। मागच्या वेळी जेव्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायची वेळ आली होती तेव्हा देखील धनंजय मुंडे हे प्रल्हाद जोशी यांना भेटले होते। तेव्हा ते रडले होते। माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांचे पाणावलेले डोळे टिपले होते। इकडे आजच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळलाय। जामीन अर्ज फेटाळल्याच्या बातम्या होत नाहीत तोच धनंजय मुंडे अमित शहांना भेटल्याच्या बातम्या सुरू झाल्यात। तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं जाईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।